चॅप्टरचं नाव काय? रोटेशनल मोशन. काही याच्यात चॅप्टरचं नाव हे आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ठीक आहे, कशात आहे नाव? हा, स्टेट बोर्डच्या बुक मध्ये. ठीक आहे, तुमच्या ज्या याच्या बोर्डची बुक आहे त्या बोर्डच्या बुक मध्ये रोटेशनल डायनॅमिक्स असं नाव आहे. आणि काही ठिकाणी त्याचं नाव जे आहे माहिती आहे काय? सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. काय? सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. तर असं नाव का दिलंय बरं याचं, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स? तर पहा, रोटेशनल मोशन म्हणजे काय असतं? रोटेट होणं, स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होणे, याला रोटेशनल मोशन म्हणतो. ठीक आहे, हे रोटेशनल डायनॅमिक्स. आता मोशन आणि डायनॅमिक्स. मोशन म्हणजे काय? मूवमेंट, बरोबर. आणि डायनॅमिक्स म्हणजे काय? ती पण कशी येते? मूवमेंट येते. रेस्ट म्हणजे स्टॅटिक असतं. ठीक आहे, रोटेशनल स्टॅटिक नाही म्हणू शकत आपण. डायनॅमिक्स का म्हणतो? कारण मूवमेंट. ठीक आहे, आणि सिस्टीम ऑफ पार्टिकल्स का, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स नाव का दिलं? कारण सिस्टीम ऑफ पार्टिकल्स रोटेट करतात. ठीक आहे, म्हणजे अर्थ आहे, अर्थ स्वतःभोवती काय करतो? रोटेट करतो. अर्थ एकटा रोटेट करतो का? नाही, तो आपल्याला पण घेऊन रोटेट करतो, बरोबर. याचा अर्थ काय? आपण पण त्याच्यासोबत रोटेट करतोय. आपण सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे, आपण त्याच्यावर असणारे काय आहेत? पार्टिकल्स. तर तो पार्टिकल्सला घेऊन रोटेट करतो, म्हणून त्याला काय म्हटलं? सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. अशा 3 नाव आहेत या पूर्ण टॉपिकला: रोटेशनल मोशन अँड रोटेशनल डायनॅमिक्स आणि सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. एवढे पॉइंट्स आहेत त्यात. आता वाटताना ते तुझे दिसत आहेत, वाटतं बरंच मोठे. ठीक आहे, आता रोटेशनल मोशन, मोशनचे काही टाइप्स. फर्स्ट, लिनियर मोशन. माहिती आहे तुम्हाला काय असतं? काय असतं लिनियर मोशन? देन व्हॉट इज ट्रान्सलेशनल मोशन? बर, पुढे ट्रान्सलेशनल, नंतर येतं सर्क्युलर, नंतर येतं रोटेशनल आणि नंतर येतं ऑसिलेटरी. ठीक आहे, इतके तरी माहीतच पाहिजे, बेसिक माहीतच पाहिजे. लिनियर म्हणजे काय? सरळ सरळ स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करणं. ठीक आहे, ट्रान्सलेशनल पण स्ट्रेटच लाईन असतं, बट इथे लिनियर मध्ये एक सिंगल पार्टिकल मूव्ह करतो. सिंगल पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करेल. आणि ट्रान्सलेशनल मध्ये सिस्टीम ऑफ पार्टिकल्स मूव्ह करते. काय होते? सिस्टीम ऑफ पार्टिकल्स सरळ सरळ जात असतील तर ते काय होतं? ट्रान्सलेशनल मोशन होतं. सर्क्युलर म्हणजे काय? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणं, म्हणजे हे काय झालं? सर्क्युलर झालं. आणि रोटेशनल काय होतं? स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरणं, हे काय होतं? रोटेशनल. ठीक आहे, आता ह्या पेनवर जर सपोज एखादा पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, आता तो रोटेट करतोय की सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय? अर्थ आहे, अर्थवर तुम्ही आहात सपोज, आपण एका सर्कलवर मूव्ह करतोय ना, आपण सर्क्युलर मोशन करतोय, बट ऍज अ कम्प्लीट बॉडी, ती जी बॉडी आहे ती बॉडी काय करते? ती रोटेट करते. ठीक आहे, ती स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट करते. आपण काय करतोय? सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. ठीक आहे, म्हणजे एखादं सपोज ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टवरचा एक एक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करत असतो, आणि ती सिस्टीम एका ऍक्सिस भोवती काय करते? एक स्वतः भोवती रोटेट करत असते. त्याला काय म्हणणार आपण? रोटेशनल मोशन म्हणून. हे समजलंय का? रोटेशनल मोशन समजलंय का? टाइप्स ऑफ मोशन समजलेत का? लिनियर म्हणजे सिंगल, ट्रान्सलेशनल म्हणजे सिस्टीम ऑफ पार्टिकल्स, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स लिनियर मोशन मध्ये जातील, सर्क्युलर मध्ये पार्टिकल सर्कल मध्ये फिरेल, आणि रोटेशनल मध्ये काय होईल? रोटेशनल मध्ये रोटेशनल मध्ये काय होईल? सगळे पार्टिकल्स एका ऍक्सिस भोवती रोटेट करतील, ऍक्सिस भोवती फिरतील. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय असतं? टू अँड फ्रो मोशन असतं. कसं असतं? टू अँड फ्रो मोशन. श्रेयसी बंद करणार. हा, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय असतं? टू अँड फ्रो मोशन असतं. टू अँड फ्रो म्हणजे काय? जर आपण स्प्रिंग घेतली सपोज, स्प्रिंगला ओढलं आणि सोडून दिलं, ती काय करते? अशी टू अँड फ्रो मोशन करते, बरोबर. याला काय म्हणणार? ऑसिलेटरी मोशन. पेंड्युलम, पेंड्युलमला जर इकडं घेतलं आणि सोडून दिलं तो काय करतो? असं असं ऑसिलेट करतो. ठीक आहे, हे काय झालं? ऑसिलेटरी मोशन झालं. ठीक आहे, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? टू अँड फ्रो मूव्ह करणं, इकडे तिकडे मूव्ह करणं, याला काय म्हणणार? ऑसिलेटरी मोशन. आणि एक हा तर माहितीच आहे, रॅन्डम. रॅन्डम म्हणजे कसंही फिरणं, त्याला काय म्हणणार? रॅन्डम मोशन म्हणतात. समजले? ठीक. तर आता काही बेसिक व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे, व्हेरिएबल्स का म्हटलं? कारण ते व्हॅरी करतात. ठीक आहे, तर त्याआधी लिनियर आणि याच्यातलं समजून. लिनियर मोशन मध्ये, आणि आता काय शिकतोय आपण? रोटेशनल, और हे सर्क्युलर मध्ये पण लागू होता. ठीक आहे, हे जे व्हेरिएबल्स आहेत तर सर्क्युलर मध्ये पण लागू होतात.
आता लिनियर मध्ये डिस्प्लेसमेंट कसे डिनोट करतात रे? एस ने डिनोट करतात. कसे डिनोट करतात? एस ने डिनोट करतात. डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय एस. तसंच ते अँग्युलर मध्ये कसे डिनोट होते? अँग्युलर डिस्प्लेसमेंट ना ती, बरोबर. अँगलने झालेली डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. लिनियर म्हणजे काय? सरळ 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 मूव्ह करत असताना लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट काय ते एस. ठीक आहे. पण आता इथे आता सर्क्युलर मोशन मध्ये काय होतंय बरं? अँगलने डिस्प्लेस होतोय. याचा अर्थ एखादा पार्टिकल मी म्हंटल सपोज एखादा पार्टिकल आहे, तो पार्टिकल 90 डिग्रीने डिस्प्लेस झालाय. 90 डिग्रीने डिस्प्लेस झालाय म्हणजे काय? इथून तो किती डिस्प्लेस झालाय? 90 डिग्री. 180 डिग्री डिस्प्ले झाला, याचा अर्थ इथून तो इथपर्यंत आला. 360 डिस्प्ले झाला, याचा अर्थ जागेवर आला, परत पूर्ण फिरला. ठीक आहे. म्हणजे ही काय झाली? ही झाली अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ती कशाने डिनोट केली जाते? थीटाने डिनोट केली जाते. कशाने डिनोट केली जाते? थीटाने. ठीक आहे. मग आता ह्या दोघांमध्ये रिलेशन लावायचं. ठीक आहे. या दोघांमध्ये रिलेशन डिरेक्टली लक्षात ठेवायचं. एस इज इक्वल टू काय येतं? आर थीटा. हे कशावरून आलं? मॅथ्सचा अँगल अँड मेजरमेंट टॉपिक झालेला आहे. अँगल अँड मेजरमेंट मध्ये आर म्हणजे काय असतं? आता जर सपोज ही तुमची काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे थीटा. ठीक आहे. हा काय आहे? ही लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. ही काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि त्याला काय म्हणतो आपण? आर्क लेंथ म्हणतो. आणि हा काय आहे? रेडियस. ठीक आहे. म्हणजे एस इज इक्वल टू आर इंटू थीटा, वेर एस इज आर्क लेंथ. फिजिक्स मध्ये तीच काय होते? फक्त लिनियर डिस्प्लेसमेंट होतं. सरळ सरळ इथून इथं डिस्प्लेसमेंट झाली, ही लिनियर डिस्प्लेसमेंट होते. थीटा ही काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि आर काय? रेडियस. एस इज इक्वल टू काय होतो मग? आर थीटा. हे समजलंय का? नक्की समजलंय? ठीक. आता नेक्स्ट टर्म जी आहे ती आहे वेलॉसिटी. काय टर्म? वेलॉसिटी. वेलॉसिटीचं डिनोशन सांगा लिनियर मध्ये. वेलॉसिटी इज बी. याच्यात काय असते मग ती? ओमेगा. काय असते? ओमेगा. रोटेशनल मध्ये काय असते ती? ओमेगा. ठीक आहे. आणि यांच्या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते आहे v इज इक्वल टू आर ओमेगा. पण याच्यात सगळ्यात मोठं एक लक्षात ठेवायचं, v इज इक्वल टू, v ही काय आहे? वेक्टर की स्केलर आहे? वेक्टर की स्केलर आहे. डिरेक्शन असते का वेलॉसिटीला? वेलॉसिटीला डिरेक्शन असते का? हा असते, असते ना, बरोबर. याचा अर्थ ही काय आहे? वेक्टर क्वांटिटी. बरोबर. मग वेक्टर क्वांटिटी आहे म्हणलं तर डॉटर क्रॉस प्रोडक्ट असणार आहे यांच्या दोन व्हॅल्यूज मध्ये. तर इथे काय असतं? क्रॉस प्रोडक्ट असणार आहे. का बरं क्रॉस प्रोडक्ट? कारण मिळणारी व्हॅल्यू काय आहे? ही काय आहे? वेक्टर. वेक्टर असेल म्हणजे वेक्टर प्रोडक्ट म्हणजेच काय असतं? क्रॉस प्रोडक्ट. म्हणून ओमेगा क्रॉस आर हा फॉर्म्युला दोनच ठेवायचा. ठीक आहे. ऍक्सेलरेशन यायचं आहे तुमचं. ठीक आहे. हे समजलंय का? नक्की समजलंय? काय डाऊट आहे? v इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर हे लक्षात ठेवायचं. ठीक. वेलॉसिटी झाली. हा काय झाला? याच्यात काय झालं? ते ओमेगा झालं. अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. यालाच काय म्हणणार तुम्ही? ओमेगा म्हणणार. डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी. नंतर काय येतं? ऍक्सेलरेशन. ठीक आहे. लिनियर मध्ये काय असतं? ऍक्सेलरेशन हे असतं लिनियर मध्ये. ठीक आहे. आणि जे रोटेशनल मध्ये असतं ते काय असतं माहितीये? अल्फा. काय असतं ते? अल्फा. आणि त्याचा फॉर्म्युला येतो ए इज इक्वल टू आर अल्फा. जर पॅटर्न पाहिला तर लिनियरच्या टर्म्स इज इक्वल टू रेडियस किंवा रेडियल कंपोनंट इंटू याचा कंपोनंट येतोय, रोटेशनल कंपोनंट येतोय. ठीक आहे. हा पॅटर्न थोडासा एक दोन क्वांटिटी साठी बदलतो, बाकी क्वांटिटी साठी सेम राहतो. ठीक आहे. आता हे झाले लिनियरचे. ठीक आहे. अजून एक टर्म घेऊ सपोज आता फोर्स. ठीक आहे. फोर्स जो लिनियर मध्ये आहे तो आपण एफ ने डिनोट करतो. बरोबर. रोटेशनल फोर्स लावला. रोटेशनल फोर्स म्हणजे काय असतो रे? रोटेशनल फोर्स काय असतो? तो टॉर्क असतो. काय असतो? टॉर्क. ऍक्सिस भोवती रोटेट करण्यासाठी. आता जर सपोज ऍक्सिस भोवती सपोज तुम्ही बॉटल ओपन करताय, तर बॉटल ओपन करण्यासाठी एक ऍक्सिस असते. त्या ऍक्सिसला ते जे झाकण ते काय होतं? रोटेट होतं. बरोबर. म्हणजे इथे काय लावताय तुम्ही? टॉर्क लावताय. ठीक आहे. दरवाजा ओपन करायचा, आपण फोर्स नाही लावत. फोर्सच लावायचा तर आपण असं उघडलं असतं. ठीक आहे. आपण कसं उघडतो? जे एज असतो त्या एज वरून त्याला ढकलतो. ठीक आहे. ऍक्सिस वरून ढकलतो. सॉरी, ऍक्सिसच्या डिस्टन्स पासून. ही ऍक्सिस आहे ना, या ऍक्सिसला तो रोटेट होतोय. मग इथून उघडतो ना, बरोबर. आपण इकडे किती फोर्स लावला, फायदा आहे का? नाही. ठीक आहे. म्हणजे फोर्स जो लावायचा आहे तुम्हाला, तो फोर्स कसा लावायचा आहे? रोटेशनल फोर्स लावायचा. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? टॉर्क म्हणतो. मग टॉर्क जो आहे कशाने डिनोट केला होता? टाऊ. कशाने डिनोट करायचा त्याला? टाऊ. टाऊ भाऊ नाही, टाऊ. ठीक आहे. बरं. फोर्स आणि टॉर्क. मग फोर्स आणि टॉर्क मधलं हे माहिती आहे तुम्हाला? टॉ इज इक्वल टू
नाही रे, टॉ इज इक्वल टू आर क्रॉस एफ. इथे चेंज होतं ते. ठीक आहे, टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ. ठीक आहे, आता हे एफ क्रॉस आर लिहिलं तर चालणार आहे का? नाही चालत. आर क्रॉस एफच लिहावं लागतं. का? कारण ही क्वांटिटी कोणती आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. जर एखाद्या वेक्टर प्रोडक्टचा डिरेक्शन फाइंड करायची, थांबा हे एक्सप्लेन करतो मी थोडा, परत कन्फ्युज होईल. ठीक आहे, फोर्स समजलाय. फोर्स समजला, ऍक्सेलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. बेसिक एवढं लक्षात ठेवलं सध्या तरी बास आहे. ठीक आहे, बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये एक टेबल दिलाय तुम्हाला. हे समजलंय का सगळ्यांना? नक्की समजलंय. फॉर्म्युला लक्षात ठेवायचे बरं. हा, बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये एक छोटासा टेबल दिलाय. ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट एस आहे, अँग्युलर थीटा आहे, एस इज इक्वल टू थीटा क्रॉस आर. ठीक आहे, नंतर लिनियर वेलोसिटी व्ही आहे, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आहे, आणि ते काय येतं? ओमेगा क्रॉस आर. ए अल्फा आणि अल्फा इज इक्वल टू ए क्रॉस आर. पुढे इनर्शिया, हे नका लक्षात ठेवा आता सध्या तरी, ते आता नाही लागत आता. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळी येईल त्यावेळी होत. हे समजलंय का? बरं, आता काय सांगायचं होतं तुम्हाला, की जर आर क्रॉस एफ आणि एफ क्रॉस आर याच्यातला फरक, जर टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ लिहित आहे आणि दुसरा टॉर्क इज इक्वल टू एफ क्रॉस आर लिहित आहे. आता याने काय होतं? याने डिरेक्शन बदलते. डिरेक्शन कशी बदलते? ज्यावेळी तुम्ही आर क्रॉस एफ लिहिता, ठीक आहे, हा जो आहे हा काय आहे? वेक्टर आहे. ठीक आहे, ही काय वेक्टर क्वांटिटी, याला काय असणार आहे? मॅग्निट्यूड असणार आहे, आणि प्लस काय असणार आहे? डिरेक्शन असणार आहे. याची डिरेक्शन फाइंड करण्यासाठी कोणता रूल वापरला जातो? राईट हँड थंब रूल वापरला जातो. काय वापरला जातो? राईट हँड थंब रूल वापरला जातो. ठीक आहे, मग राईट हँड थंब रूल वापरायचं. एफ ची डिरेक्शन आणि आर ची डिरेक्शन सपोज तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आर सपोज ची डिरेक्शन आर ची ही आहे, आणि एफ ची डिरेक्शन फोर्स जर लावताय तुम्ही इकडे लावताय, आणि आर ची डिरेक्शन ही आहे. ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही आर क्रॉस एफ करता, म्हणजे आर कडून फिंगर्स जातात कुठे? एफ कडे. आर क्रॉस एफ केला, टॉर्कची डिरेक्शन कुठे आली? बाहेरच्या डिरेक्शन आली. ठीक आहे, आउटवर्ड झाली ती. ठीक आहे, पण आता एफ क्रॉस आर करा बरं. एफ क्रॉस आर केला, कुठे आली ती? इनवर्ड. म्हणजे इथे काय झालं? जर आपण आर क्रॉस एफ लिहिला तर डिरेक्शन वेगळी आली, आणि एफ क्रॉस आर लिहिला तर डिरेक्शन वेगळी आली. त्यामुळे लिहिताना काय लिहायचंय? नेहमी आर क्रॉस एफ लिहायचंय. हे करेक्ट आहे, हे चुकीचं. समजलंय का? असं लिहून चालत नाही. एफ क्रॉस आर आणि आर क्रॉस एफ असं लिहून चालत नाही. दोघांपैकी एकच करेक्ट असणार आहे, ते कोणतं आहे? आर क्रॉस. समजलं एवढं? नक्की समजलं? ठीक. आता काही बेसिक टर्म्स आहेत, त्या बेसिक टर्म्स पहा. सपोज सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो एखादा पार्टिकल आहे, तो रोटेट करतोय किंवा सर्क्युलर फिरतो, तर इथे मध्ये हा काय? सेंटर आहे. सेंटरला काय असणार आहे? ऍक्सिस. ठीक आहे, इथे एक सपोज हा पार्टिकल आहे. हा पार्टिकल कसा मूव्ह करतोय? सर्क्युलर मूव्ह करणार आहे ना, बरोबर? एंटायर बॉडी काय करते? रोटेट करते. बट त्याच्यावरचा एक पार्टिकल हा काय करतोय? सर्क्युलर मोशन वर फिरतोय ना. समजतंय का? नक्की समजलं? एक सपोज काय भिंगरी आहे, सपोज त्याच्यावर तुम्ही काहीतरी ठेवलं, काहीतरी पार्टिकल ठेवला, तर ज्यावेळी तुम्ही एंटायर ती जी सिस्टीम आहे, ती सिस्टीम काय करताय? तुम्ही रोटेट करताय. तर त्याच्यावरचा जो पार्टिकल आहे तो काय करत असतो? सर्कल मध्ये मूव्ह करत असतो, तो सर्क्युलर मोशन करत असतो. तर हा पार्टिकल काय करतोय? सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करतोय. अँगल किती गेला सपोज त्याने? थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. ही काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट एस. मॅथ्स मध्ये काय ती? आर्क लेंथ. हा काय आहे? आर. ठीक आहे, बेसिक एवढं समजलं. आता हे काय झालं? याच्या टर्म्स आले, डिस्प्लेसमेंटच्या टर्म्स आपण मार्क केल्या. आता काय करायचं? वेलोसिटीच्या टर्म्स मार्क करायच्या. वेलोसिटी कशी मार्क करणार? जर हा पार्टिकल आहे, याची जी लिनियर वेलोसिटी असते ती कशी असते? नेहमी टँजेन्शियल असते. वेलोसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल. वेलोसिटी ही टँजेन्शियल आहे. ज्या डिरेक्शनला ते मूव्ह करणार त्याच्या टँजेन्शियल वेलोसिटी हा असणार. ठीक आहे, तर ओमेगा जो असतो, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी जी असते ती असते अबाउट द ऍक्सिस. म्हणजे आता सपोज याची वेलोसिटी ही आहे टँजेन्शियल. ठीक आहे, तर ह्याचा जो अँग्युलर वेलोसिटीचा कंपोनंट असेल तो अबाउट द ऍक्सिस असेल. ठीक आहे, मग ऍक्सिसच्या तो वरती असू शकतो, अपवर्ड असू शकतो, किंवा खाली असू शकतो. ठीक आहे, ही झाली त्याची अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. हे समजलं का? हे समजलं का? समजलं का नक्की? वेलोसिटी कशी असते? नेहमी टँजेन्शियल. ओमेगा जो आहे तो अबाउट द ऍक्सिस असेल, ऍक्सिसच्या तो वरती असेल किंवा खाली असेल. ठीक आहे, म्हणजे एकतर तो असा वरती असेल
किंवा खाली असेल, बट अबाउट द ऍक्सिस असणार, एवढं लक्षात ठेवायचं. ओमेगा हा काय असणार आहे, अबाउट द ऍक्सिसच असेल. आणि राहिलं काय आता कोणाच्या टर्म्स, ऍक्सेलरेशनच्या टर्म्स. ठीक आहे, लिनियर ऍक्सेलरेशन जास्त ते दोन पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे. लिनियर ऍक्सेलरेशन दोन पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे, एक असतं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि एक असतं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे, दोन पार्ट्स मध्ये डिवाइडेड, ते नंतर सांगेल मी. ठीक आहे, आता एवढं लक्षात ठेवा. आता ह्याची डिरेक्शन कशी फाइंड करायची, आता वरती कधी खाली कधी हे कसं पाहायचं. आता याच्या डिरेक्शन समजलं तुम्हाला. ठीक आहे, वेलॉसिटी कशी असते नेहमी टँजेन्शियल. ठीक आहे, पार्टिकल जर असा मूव्ह करतोय, सपोज आपण म्हणूया आता तो हे काय अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज आहे. क्लॉक कसा मूव्ह करतो, कसा असा मूव्ह करतो. ठीक आहे, हे क्लॉकवाईज आहे का, नाही, हे काय आहे, नक्की 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 बघा बरं क्लॉक, बरोबर आहे का बघा. तर हे काय आहे अँटी क्लॉकवाईज. तर अँटी क्लॉकवाईज ज्यावेळी डिरेक्शन असेल, तर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनच्या वेळी जो तुमचा वेलॉसिटीचा कंपोनेंट येणार आहे तो असा येणार आहे, बरोबर, लिनियर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी त्याला टँजेन्शियल आहे. ठीक आहे, क्लॉकवाईज जर असतं, ठीक आहे, क्लॉकवाईज जर असतं तर क्लॉकवाईजच्या वेळी काय होतं, क्लॉकवाईज आहे. ठीक आहे, क्लॉकवाईजच्या वेळी काय होईल, वेलॉसिटीचा कंपोनेंट असेल. ठीक आहे, ज्या डिरेक्शनला तो पार्टिकल मूव्ह करतोय त्या डिरेक्शनला टँजंट ड्रॉ करायची. ठीक आहे, ज्या डिरेक्शनला तो मूव्ह करतोय ते टँजंट ड्रॉ करायची. प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटी चेंज होते. या पॉइंटला ती इकडे असेल, या पॉइंटला ती इकडे असेल, इथे इकडे असेल. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटला ती चेंज होणार, वेलॉसिटी येते चेंज होत राहते. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी कधी कॉन्स्टंट राहत नाही, तिची डिरेक्शन बदलल्यामुळे तिची व्हॅल्यू काय राहते, बदलत राहते. हे समजलंय वेलॉसिटीचा कंपोनेंट. आता काय फाइंड करायचंय तुम्हाला, ओमेगा फाइंड करायचं. काय फाइंड करायचंय, ओमेगा. ओमेगा फाइंड करण्यासाठी कोणता रूल यूज करायचा, थंब रूल यूज करायचा परत. ठीक आहे, ओमेगाची डिरेक्शन जर तुम्हाला शोधायची असेल तर काय यूज करायचं, थंब रूल. ज्या प्रकारचं मोशन असेल, ठीक आहे, पार्टिकल जर असा मूव्ह करतोय, ठीक आहे, मोशन असं आहे, ठीक आहे, थंबनी ज्या डिरेक्शनला पॉइंट केलं ती ओमेगाची डिरेक्शन. ठीक आहे, आता काय, आता हे असं आहे ना, ठीक आहे, मोशन असं आहे, याचा अर्थ ओमेगा जो येतो तो कुठे येतो, आउटवर्ड येतो. कसा येतो, आउटवर्ड. आता इथे पहा बरं, ओमेगा कुठे येतो, इनवर्ड्स. राईट हँडच वापरायचं बरं का, इझी पडतो म्हणून लेफ्ट हँड नाही वापरायचा. तर आता हा कुठे येतो, इनवर्ड्स. हा काय आला, इनवर्ड्स. समजलं का, इनवर्ड आणि आउटवर्ड कधी आलं. ठीक आहे, मग इथे डाऊनवर्ड्स आणि हे काय झालं, करंट फिगर असे घेतले फक्त एवढंच. ठीक आहे, मग आता इथे याची डिरेक्शन अशी आहे, मोशन असं आहे सपोज, कसं आलं वरती, अपवर्ड्स. ठीक आहे, मोशन जर अशी आहे तर काय झालं, डाऊन. ठीक आहे, ओमेगाची डिरेक्शन कशी फाइंड करायची, थंब वापरून, थंब रूल वापरून. समजलंय का, समजलंय. कशा कशाचे डिरेक्शन, बी काय असतो नेहमी टँजेन्शियल. ओमेगा कसा फाइंड करणार, थंब रूल. ओमेगाचे डिरेक्शन कशी फाइंड करणार, थंब रूल. आणि थीटा तर आपल्याला माहिती. ठीक आहे, बर आता मला सांगा, जर अँगल कव्हर केला एखाद्या पार्टिकलने 360 डिग्री, तर त्याने किती रोटेशन केले, एक रोटेशन केलं. ठीक आहे, जर त्याने अँगल 2 पाय कव्हर केलाय, किती रोटेशन झालं, एकच रोटेशन झालं. 4 पाय केलं, किती आले, 2 रोटेशन. 2 पाय म्हणजे काय, 360 डिग्री मूव्ह केल्याचा अर्थ नाही, एक रोटेशन केलं. 4 पाय असेल तर 2 रोटेशन, 6 पाय असेल तर 3 रोटेशन. समजलंय, राहील लक्षात नक्की. ठीक, आता ह्याच्यात फक्त अल्फाची डिरेक्शन, अल्फा हा अलॉंग द ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशन हे अलॉंग द ऍक्सिसच असतं, जो ऍक्सिस असणार त्याच्या अलॉंगच असेल. फक्त अल्फाची डिरेक्शन कशी लक्षात ठेवायची, ओमेगा झाली थंबनी. ठीक आहे, तर अल्फा कसा लक्षात ठेवणार, जर मोशन हे स्पीडिंग असेल, ठीक आहे, काय होतंय, मोशन हे स्पीड इन्क्रीज करणार असेल तर अल्फाची जी डिरेक्शन आहे ती ओमेगाच्या अलॉंग असते. ठीक आहे, अल्फाची डिरेक्शन अलॉंग ओमेगा असते. आणि ज्यावेळी कधी असेल हे स्पीड ज्यावेळी इन्क्रीजिंग असेल त्यावेळी, म्हणजे मोशनची स्पीड ज्यावेळी वाढते त्यावेळी. ठीक आहे, आणि जर स्पीड डिक्रीजिंग असेल, स्पीड काय असेल, डिक्रीजिंग. स्पीड जर डिक्रीजिंग असेल तर ओमेगाच्या अपोजिट असते. काय असतं, ओमेगाच्या अपोजिट, अपोजिट टी झालं. हा, जर स्पीड इन्क्रीजिंग असेल, हा सपोज आता ओमेगा आहे, ठीक आहे, इन्क्रीजिंगच्या वेळी काय असेल, दोघांची डिरेक्शन सेम, ही आली अल्फाची डिरेक्शन. ठीक आहे, आणि स्पीड जर डिक्रीजिंग असेल तर ही आली अल्फाची डिरेक्शन आणि ही आली ओमेगाची डिरेक्शन. कशाच्या बाबतीत, डिक्रीजिंगच्या बाबतीत, अपोजिट डिरेक्शन असेल म्हणजे. समजा, नक्की समजलं, काय काय समजलं आतापर्यंत.
काय काय समजलं सांगा की मग. टाइप्स ऑफ मोशन, नंतर नंतर हा आणि हम्म हम्म अजून अजून एवढं शिकवलं. एवढं वेळ मी मग काय केली. अल्फाचे डिरेक्शन स्पीड इन्क्रीजिंग असेल तर त्याच्याच डिरेक्शनला, ओमेगाच्या डिरेक्शनला डिक्रीजिंग असेल तर अपोजिट डिरेक्शन. ठीक. बर आता क्वेश्चनला जायचं आहे, बट त्याआधी अजून एक थोडासा एक बेसिक पॉइंट राहिला. कायनेमॅटिक क्वेश्चन आहेत नाही का, अजून एक छोटासा एक बेसिक पॉइंट राहिला, तो म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट वरून वेलोसिटी कशी काढतात. वेलोसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा डेरिव्हेटिव्ह घेऊन ते पण आहे. ठीक आहे. वेलोसिटीज काय असते, वेलोसिटी इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट ना, बरोबर. ds बाय dt, बरोबर. आता ह्याच्यावरून ऍक्सेलरेशन कसं काढायचं, ऍक्सेलरेशन इज dv बाय dt. सेम लागू होतं कशात, रोटेशनल मध्ये. कसं होईल मग ते, थीटा नंतर काय येईल ते मग ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय dt, बरोबर आहे. आणि अल्फा काय येईल मग डी ओमेगा बाय dt, बरोबर आहे. बरोबर आहे. तर या क्वांटिटीज एकमेकांना कशा आहेत, सिमिलर आहेत. कशा आहेत, सिमिलर आहेत. ठीक आहे. मग यांना म्हणायचं अॅनोमलस. काय म्हणायचं, अॅनोमलस क्वांटिटीज. काय म्हणायचं, अॅनोमलस क्वांटिटीज. ठीक आहे. स्पेलिंग समजून घ्या, एस असेल फक्त कदाचित, कुछ भी हो, अॅनोमलस. हा छोड, सिमिलर, एक सारख्या, बस. हा काय असतं, नाही समान नाही, एक जैसा. हा एक जैसा होऊ शकतो, समान म्हणजे इक्वल. बरं ठीक आहे, चालतं, आपण व्याकरण नंतर शिकू. तर हे कळलंय का, सिमिलर क्वांटिटीज त्यांना काय म्हणायचं, अॅनोमलस क्वांटिटीज बनायचं. एकमेकांना अॅनोमलस क्वांटिटीज आहेत त्या. ठीक आहे. जसं आता फोर्स जो आहे तो कोणाला अॅनोमलस आहे, टॉर्कला अॅनोमलस. ठीक आहे. म्हणजे जसा लिनियर मध्ये फोर्स राहतो तसा अँग्युलर मध्ये काय होतो, टॉर्क होतो. ठीक आहे. तर ते दोघांना काय अॅनोमलस क्वांटिटीज आहेत. समजलंय का अॅनोमलस क्वांटिटीज काय असतात. एस वरून वेलॉसिटी कशी काढली, डेरिव्हेटिव्ह घेऊन. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, हे नेहमी लक्षात ठेवायचं. डिस्प्लेसमेंट वरून वेलॉसिटी, वेलॉसिटी वरून ऍक्सेलरेशन कसं काढलं, डेरिव्हेटिव्ह घेऊन. ठीक आहे. डिफरन्सिएशन केलं. डिफरन्सिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. काय घेतलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं. ठीक आहे. आणि याच्यापासून उलट जर जायचं असेल तर काय घ्यायचं, इंटिग्रेशन. राहील लक्षात, हे इम्पॉर्टंट आहे. राहील लक्षात नक्की. तर आता काय आहेत कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कायनेमॅटिकल इक्वेशन्स पण इझी आहे. लिनियर मधले सांगा बरं. एस इज इक्वल टू प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a. काय करायचं फक्त यांच्या अॅनोमलस क्वांटिटीज लिहायच्या. मग कसं लिहिणार तुम्ही, एस म्हणजे काय असतं, थीटा इज इक्वल टू, आता यू जो आहे इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी युजुअली आपण ओमेगा नॉट ने डिनोट करतो. ठीक आहे. टी तर सेम राहणार आहे, प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. ठीक आहे. वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी, नंतर अल्फा थीटा. एस म्हणजे काय, थीटा. झालं, संपले. हे झाले त्यांचे कायनेमॅटिकल इक्वेशन. समजलंय कायनेमॅटिकल इक्वेशन. आता क्वेश्चन कडे. ठीक आहे. अ व्हील इज रोटेटिंग विथ 900 आरपीएम. आरपीएम म्हणजे रेडियस पर मीटर. वाव.
मोटरची स्पीड, मोटरची जी फ्रिक्वेन्सी असते ती कशात सांगितली जाते, आरपीएम मध्ये सांगितली. ठीक आहे, रेव्होल्युशन पर मिनिट. काय असतं ते, रेव्होल्युशन पर मिनिट. म्हणजे मोटरचे जे ब्लेड्स असतात ते ब्लेड्स किती रोटेट करतात, किती फ्रिक्वेन्सी, एका मिनिटात 900 रेव्होल्युशन होतात एका मिनिटात. ठीक आहे, 1 मिनिट मध्ये किती रेव्होल्युशन होत आहेत, 900. ठीक आहे, म्हणजे 900 रेव्होल्युशन पर मिनिट. आणि हे जे असतं ती असते फ्रिक्वेन्सी. काय असतं ती, फ्रिक्वेन्सी. जसं एका सेकंदात किती रोटेशन झाले हे काय येतं, फ्रिक्वेन्सी येते. तसं एका मिनिटात किती रोटेशन झाले पर टाइम, एवढ्या टाइम मध्ये. ठीक आहे, 900 रेव्होल्युशन पर मिनिट. पर मिनिट म्हणजे काय आलं, फ्रिक्वेन्सी आली. ठीक आहे, समजलंय का. ही काय दिली मग, फ्रिक्वेन्सी दिली. काय दिली, फ्रिक्वेन्सी. आता याच्यात थोडेसे बेसिक फॉर्म्युला लागतील, ते येतील कदाचित तुम्हाला. काय दिलंय, व्हील इज रोटेटिंग विथ 900 आरपीएम. आरपीएम चा फुल फॉर्म रेव्होल्युशन और रोटेशन जे पण असेल ते. ठीक आहे, आता रोटेटिंग म्हटल्यानंतर आरपीएस असेल तर रोटेशन पर सेकंड. ठीक आहे, तर काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी आहे ही. काय असते, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे, 900 रोटेशन पर मिनिट दिली आहे. त्याला काय करायला लागेल, सेकंड मध्ये कन्वर्ट करायला लागेल. ठीक आहे, सेकंड मध्ये कसं करणार मग, शिवाय सांग, सेकंड मध्ये कसं करणार, मिनिट आहे ना हे, बरोबर. मिनिटचं काय करायचंय, सेकंड करायचं. याचा अर्थ काय करणार, त्याला 60 ने डिवाइड करणार. ठीक आहे, हे काय होणार, रेव्होल्युशन पर सेकंड. पर काय होणार, सेकंड. 0 0 गेला. ठीक आहे, 2 आणि वरती काय आला, 30. करेक्ट, किती आलं ते, 15. म्हणजे 15 आरपीएस, रेव्होल्युशन पर सेकंड. ही आली काय, फ्रिक्वेन्सी. पुढे, वेन पॉवर इज कट ऑफ. आता काय केलं, पॉवर काढून टाकली, पॉवर कट झालं. ठीक आहे, इट कम्स टू रेस्ट इन 1 मिनिट. किती वेळात रेस्ट मध्ये येतो ते, व्हील येतो. ठीक आहे, व्हील किती वेळात रेस्टला आला, 1 मिनिट. म्हणजे टाइम किती घेतला, 1 मिनिट. म्हणजे किती सेकंड, 60 सेकंड. द अँग्युलर रिटार्डेशन in radian per second square. What is retardation? मायनस ऑफ ऍक्सेलरेशन. ठीक आहे, ऍक्सेलरेशनचा निगेटिव्ह. रिटार्डेशन जो असतो तो काय असतो, निगेटिव्ह आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेट झाली का, आता ती नाही, डिऍक्सेलरेट होती. डिसेलरेशन, डिऍक्सेलरेशन आणि रिटार्डेशन काय सारखेच. रिटार्डेशन म्हणजे काय, डिसेलरेशन और डिऍक्सेलरेशन. ठीक आहे, रिटार्डेशन इज निगेटिव्ह ऑफ ऍक्सेलरेशन. ठीक आहे, ऍक्सेलरेशनच फाइंड करायचं थोडक्यात तुम्हाला. ठीक आहे, मग ऍक्सेलरेशन एवढे क्वांटिटीज तुमच्याकडे किंवा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, ऍक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युला काय काय माहिती आतापर्यंत तुम्हाला, बरं. साध्या केसमध्ये आता हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे ना, बरोबर. लिनियर मध्ये जर ऍक्सेलरेशन असतं, ऍक्सेलरेशन कसं फाइंड केलं असतं, वेलोसिटी अपॉन टाइम असतं, बरोबर. आता हे कशाच्या बाबतीत आहे, हे रोटेशनल आहे. अल्फा इज इक्वल टू काय होणार आहे, ओमेगा अपॉन टी येणार आहे, बरोबर. आता याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण असा लिहितो ना, व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल अपॉन टाइम असतो तो. याचा पण काय येणार, ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल अपॉन टाइम. खतम, एवढंच तर आहे. ठीक आहे, आता काय फाइंड करायचं तुम्हाला, ओमेगा फाइंड करायचं. ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय अपॉन टी आहे. त्यालाच काय लिहू शकतो आपण, 2 पाय एन लिहू शकतो. बेसिक फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. आणि 1 अपॉन टी म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे 2 पाय एन आहे तुमच्याकडं, ओमेगा फाइंड करू शकतो. ठीक आहे, आता इनिशियली तो काहीतरी रोटेट करत होता, फायनली काय झाला, रेस्टला आला, बरोबर. फायनली रिटार्डेशन झालं, बंद केलं ना, बंद केल्यानंतर फायनली काय येणार आहे, आता ते रेस्टला येणार आहे. म्हणून डब्ल्यू फायनल इज 0. डब्ल्यू इनिशियल काढायचंय. डब्ल्यू इनिशियल इज इक्वल टू काय येणार आहे, 2 पाय इंटू एन. करेक्ट, दॅट इज इक्वल टू 2 पाय. फ्रिक्वेन्सी किती काढली आपण, 15. 15 टू जा 30 पाय. ठीक आहे, आता पाय तसंच राहू द्या. ठीक आहे, ऑप्शन मध्ये चेक करायचं, जर पायची व्हॅल्यू ही असेल, तशीच असेल, पाय तसंच असेल तर काय पुट नाही करायचं, आणि पाय तसंच नसेल तर मग पुट करायचं. इनिशियल झाला, आता काय फाइंड करायचं तुम्हाला, अल्फा फाइंड करायचंय. अल्फा इज इक्वल टू काय, ओमेगा इनिशियल मायनस सॉरी फायनल मायनस ओमेगा इनिशियल अपॉन टाइम. फायनली काय येते ते रेस्टोर, म्हणजे 0 मायनस ओमेगा इनिशियल काय आला 30 पाय आणि टाइम किती आहे 60. म्हणजे काय आला ते मायनस 30 पाय अपॉन 60. 0 0 गेला, 1 जा 2 जा, म्हणजे पाय बाय 2 मायनस पाय बाय. ठीक आहे, आणि आता युनिट कसं सांगणार, युनिट्स राहील ना त्याच्यात.
डिस्प्लेसमेंट जे आहे ते कशात येते मीटर मध्ये. हे काय येतं मीटर पर सेकंड. हे काय येतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्याच्याच ही जी डिस्प्लेसमेंट असते ती असते अँगल आहे. अँगल कशात असतो डिग्री और रेडियन मध्ये असतो. ठीक आहे तर अँगल आला रेडियन मध्ये. तर हे काय होतं थीटा अपॉन टी होतं ना. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम होतं म्हणजे हे काय येणार रेडियन पर सेकंड. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे काय आलं मग रेडियन पर सेकंड. म्हणजे याचं जे युनिट आलं ते काय आलं रेडियन पर सेकंड स्क्वेअर आलं. काय आलं रेडियन पर कुठे गेलं हा काय आलं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. समजलंय का. म्हणजे जे फायनल आन्सर आलंय तुमचं रिटार्डेशन जे आहे अल्फा इज इक्वल टू आलं -π/2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. दिलंय इथं. आली ना मायनस. नाही तसं नाही ही मायनस येते ही व्हॅल्यू येते मायनस. म्हणजे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जर मायनस आली तर समजायचं ते रिटार्डेशन. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मायनस आली याचा अर्थ ते रिटार्डेशन. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे फॉर्म्युला नाही हा. हे अंडरस्टँडिंग साठी आहे की रिटार्डेशन हे काय येतं नेहमी मायनस ऑफ ऍक्सेलरेशन येतं. म्हणजे हे ऍक्सेलरेशन हे आलं जर ती व्हॅल्यू मायनस मध्ये आली तर समजायचं तर रिटार्डेशन. जर पॉझिटिव्ह आली तर ऍक्सेलरेशन असणार. निगेटिव्ह आली नाही ठीक आहे. व्हॅल्यू कशी आली निगेटिव्ह आली म्हणजे कमी आली. ठीक आहे निगेटिव्ह आली म्हणजेच काय आहे रिटार्डेशन. व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल तर काय असतं ते रिटार्डेशन. फॉर्म्युला नाही याला फॉर्म्युला म्हणून ट्रीट नका करू. म्हणजे जर असं असेल x इज इक्वल टू मायनस ऑफ y आणि y ची व्हॅल्यू 1 आली तर ह्याच्यात पुट केली हा फॉर्म्युला झाला. हा फॉर्म्युला नाहीये हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे की जर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर ते ऍक्सेलरेशन नसून ते काय असतं रिटार्डेशन. ठीक आहे झालं. लिहून घेताय का आता आधीच राहिले बर. कुठं होतो आपण ऍक्सेलरेशन इज नाही रिटार्डेशन इज मायनस ऑफ ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन जे येतं ते समजलंय का. पुढे अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ अ बॉडी इज गिवन बाय रिलेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन दिलंय अल्फा इज इक्वल टू काय आहे 4at³ मायनस 3bt स्क्वेअर. अल्फा दिलाय ठीक आहे. काय फाइंड करायचं आहे इफ इनिशियल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इनिशियल ठीक आहे म्हणजेच काय ओमेगा नॉट. ठीक आहे इफ इनिशियल अँग्युलर वेलोसिटी ऑफ बॉडी इज ओमेगा नॉट देन इट्स वेलोसिटी ऍट टाइम t म्हणजे ओमेगा ऍट t इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इनिशियल काय ओमेगा नॉट आहे ठीक आहे. ओमेगा इनिशियल हा काय आहे ओमेगा नॉट आहे. ओमेगा फायनल हा काय असणार आहे ओमेगा टी असणार आहे आणि तोच किती आहे ते विचारले. क्वेश्चन समजलाय. अल्फा दिलाय ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं हे असं जे इक्वेशन आलं की ज्याच्यात टी क्यूब आहे टी स्क्वेअर आहे तर डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन घ्यावं लागतं. ठीक आहे आता काय दिलंय तुम्हाला ऍक्सेलरेशन दिलंय. काय फाइंड करायचं आहे वेलोसिटी. ऍक्सेलरेशन पासून वेलोसिटी कसं फाइंड करतात इंटिग्रेट करून. म्हणजे याला जर इंटिग्रेट केलं तर काय मिळतं काय मिळेल अँग्युलर वेलोसिटी मिळणार. बरोबर काय मिळणार अँग्युलर वेलोसिटी मिळणार. मग करा इंटिग्रेट. कसं इंटिग्रेट करणार इंटिग्रेशन ऑफ अल्फा dt इज इक्वल टू काय येणार सांगा. इंटिग्रेशन ऑफ अल्फा dt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4at³ मायनस 3bt स्क्वेअर फ्रॉम 0 टू t. 0 टू t पर्यंत. बघा बरं कर बरं इंटिग्रेशन सांगा मला आन्सर. इंटिग्रेट करून आन्सर सांगा. काय आलं मायनस bt³ बरं.
आलं का? आलं का? बट ऑप्शन्स तर असेच. ऑप्शन्स तर असेच. पहिला वाला बरोबर. याच्यात ओमेगा नॉट ची टर्म कुठून आली? बर लक्ष चल. तर आता अल्फा इज इक्वल टू काय असतो? dw बाय dt असतो. बरोबर. dt इकडे जाईल म्हणजे अल्फा dt इज इक्वल टू काय आहे? dw. आता dw चं इंटिग्रेशन केलं. dw म्हणजे काय? अँग्युलर वेलोसिटी आहे, स्मॉल आहे. तिला इंटिग्रेट केलं. तिला इंटिग्रेट कुठून कुठं करणार तुम्ही? इनिशियल टू फायनल. तसंच याला पण कुठून टी1 म्हणजे टी ची व्हॅल्यू 0 टू टी पर्यंत इंटिग्रेट केलं. आता आपण जे केलं ते इंटिग्रेशन केलं. बरोबर. पण आता हा जो डी ओमेगा आहे तो डी ओमेगा इज इक्वल टू काय? इंटिग्रेशन ऑफ इनिशियल फायनल आणि डी ओमेगाचा. ठीक आहे. कुठून? इनिशियल टू फायनल. ठीक आहे. मग याचं इंटिग्रेशन काय येतं? ओमेगा येतं. बरोबर. याचं इंटिग्रेशन काय येणार आहे? ओमेगा. मग पहिली व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही? फायनलची व्हॅल्यू पुट करणार. आणि विचारलंय काय आपल्याला? व्हॉट इज द फायनल म्हणजे ऍट टी जी व्हॅल्यू आहे ती विचारलेली. मग आता पहिलं काय पुट केलं होतं? अपर लिमिट, नंतर लोअर लिमिट. म्हणजे काय आलं? डब्ल्यू एफ मायनस डब्ल्यू आय. ठीक आहे. डब्ल्यू इनिशियल आणि डब्ल्यू इनिशियलच इथं काय आपला नॉट ओमेगा नॉट आहे. ठीक आहे. इज इक्वल टू काय आहे? आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन काय येईल? मग इंटिग्रेशन मध्ये एक पॉवर ऍड होते, त्याच पॉवरने डिवाइड होतं. ठीक आहे. मग एक पॉवर ऍड झाली म्हणजे 4 अपॉन 4. एक पॉवर ऍड झाली त्याच पॉवरने डिवाइड केलं. ठीक आहे. काय आलं? 4 गेला. नंतर मायनस 3bt³ अपॉन 3 गेला. ठीक आहे. म्हणजे काय आलं? 80⁴ मायनस bt³ इज इक्वल टू काय आलं? हे ओमेगा फायनल मायनस ओमेगा नॉट इनिशियल. करेक्ट का? करेक्ट का? तर ओमेगा फायनल विचारलाय. ओमेगा नॉट तिकडे जाईल आणि प्लस होईल. म्हणजे काय आलं आन्सर तुमचं? ओमेगा ऍट टी इज ओमेगा नॉट प्लस a⁴ मायनस b⁴ ह्याला तुमचा फायनल आन्सर. समजलंय का? समजलंय? नेक्स्ट ट्राय करा बरं. ते नका बघू. एन्शंट बायसिकल वगैरे ते नका बघू. फक्त ज्या गिवन व्हॅल्यूज तुम्हाला माहित पाहिजे, ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यावर फोकस करा. ओमेगा दिलाय, रेडियस दिलाय. हाऊ फार डज द बायसिकल मूव? किती डिस्प्लेसमेंट केली त्याने त्या बायसिकलने? काय करणार? इंटिग्रेट करणार, डिफरन्शिएट करणार, इंटिग्रेट करणार. अजीब आहे ना. आलं का आन्सर? सांगू का?
आलं? क्या आया? 38. करू का मी सॉल्व? काय आला आन्सर? करू सॉल्व? आणि नाही आलं 38 तर चुकलं. ओके, चला इथूनच सांगते पहा. इंटिग्रेट केलं, काय आलं? 2t. अरे कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन घेतलं, त्यात एक ऍड होतं ना. t⁻0 असतं. ठीक आहे, काय असतो ते? t⁻0 असतो. इंटिग्रेट केलं, ठीक आहे. इंटिग्रेट केल्यानंतर एक पॉवर ऍड होते. याचा अर्थ काय आलं? ते 2t. ट्रुट ट्रुट काय परत म्हण. अरे काहीच नाही, म्हणजे t⁻0 आहे. ते 2 + 4t² आहे. आता इथे काहीच नाही ना, टीची पॉवर टीच नाहीये, म्हणून नंतर ते येतं t⁻0. t⁻0 एनिथिंग रेस्ट इज 1. म्हणजे याला जे लिहिणार तो त्याचा फॉर्म आला हा. इथे काहीच नाहीये, तर t⁻0. मग आता याचं इंटिग्रेशन केलं, याचं इंटिग्रेशन काय आलं? 2t + t² नाही, ऍड होते पॉवर एक. ठीक आहे, प्लस 4t³/3. आता इथे एक आली आणि आपण 1 आलो. समजलं? काय आलं? 42. नक्की नक्की? ठीक, काय आलं? 42. करू सॉल्व का? करू का सॉल्व? ओमेगा आहे 2 + 4t². काय फाइंड करायचंय? थीटा. कसं फाइंड करणार? इंटिग्रेशन ऑफ ओमेगा dt. ठीक आहे, d थीटा फ्रॉम थीटा नॉट टू ते. ठीक आहे, काय आला तो? इंटिग्रेशन ऑफ 2 + 4t² फ्रॉम 0 to 3 विच इज इक्वल टू 2t + 4t³/3 फ्रॉम 0 to 3. 0 पुट केला, सगळं 0च्या आहे, त्यामुळे पहिलं काय पुट करायचं? 3च्या टर्म्स पुट करायचं, नंतर 0च्या. त्यात मायनस करून हेच होणार आहे. ठीक आहे, मग काय आलं ते? 3 2 6 + 4 3/3 एक 3 कॅन्सल आउट झाला आणि 3चा² राहतो. एक 3 कॅन्सल आउट झाला ना, 3/3 आहे ना. ठीक आहे, 3 × 3 × 3 त्यातला 3 एक कॅन्सल आउट झाला, 3 × 3 राहिला. 3 3 9 9 4 36. 36 कुठे गेलं रे? डायरेक्ट करून 36 आणि 36 + 6 किती आलं? 42. काय फाइंड केलंय? थीटा फाइंड केलंय. युनिट काय असेल? रेडियन. काय युनिट? रेडियन. ठीक आहे, पुढे काय फाइंड करायचंय? फाइंड द नंबर ऑफ रेव्होल्युशन. किती रेव्होल्युशन केल्या? ठीक आहे, किती रेडियन आहे? 42 रेडियन. अँगल किती कव्हर केलाय? 42 रेडियनचा अँगल कव्हर केला. आता हे कसं फाइंड करायचं? आता जर जर एक रिव्होल्युशन केलं, ठीक आहे, जर नंबर ऑफ रिव्होल्युशन, हे नंबर ऑफ रिव्होल्युशन म्हणतात. नंबर ऑफ रिव्होल्युशन एक असेल तर थीटा काय येतो? 2π. आता नंबर ऑफ रिव्होल्युशन x आहे, पण अँगल तुमच्याकडे काय आहे? 42. ठीक आहे, एक्स फाइंड करायचा आहे. काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. हेच पटकन येतं आम्हाला. ठीक आहे, मग x × 2π is equal to 42. Therefore x is equal to 42/2π. हे आलं नंबर ऑफ रिव्होल्युशन. ठीक आहे, मग किती आलं ते? 2 × 22π म्हणजेच x is equal to 21/π. नंबर ऑफ रिव्होल्युशन आले 21/π. समझा? नक्की नक्की? आगे इन अ बायसिकल रेडियस ऑफ रिअर व्हील. रिअर व्हील म्हणजे मागचा चाक असता, मागचा चाक. रेडियस ऑफ रिअर व्हील इज ट्वाइस द रेडियस ऑफ फ्रंट व्हील. रिअर व्हीलचं जे हे आहे ते काय आहे? ट्वाइस आहे. रेडियस जे आहे ते काय? ट्वाइस ऑफ फ्रंट व्हील आहे. इफ VF and VR आर देअर स्पीड्स ऑफ द टॉप मोस्ट पॉइंट ऑफ द व्हील. म्हणजे हे सपोज मागचं चाक आहे, हे पुढचं चाक आहे,
आहे चाकते. हा, तर याची वेलॉसिटी जी आहे ती रेअर व्हीलची VR आहे, याची VF आहे. ही आहे सायकल चेन. हे ठीक आहे. तर आता काय काय अरे हाय रे, तर काय विचारलंय की यांच्यात रिलेशन काय, VF आणि VR मधलं रिलेशन काय, बदलते का वेलॉसिटी दोघांची वेलॉसिटी? नाही, याची जी वेलॉसिटी असेल, इथे एक पार्टिकल असेल, इथे एक पार्टिकल असेल, तर दोघांची वेलॉसिटी बदलते का? बर, चला आपण एक कन्सिडर करू की याची जी वेलॉसिटी आहे ही आहे सपोज 4 मीटर पर सेकंड आणि याची वेलॉसिटी आहे 2 मीटर पर सेकंड. मग असं नाही होणार का की मागचा चाक जास्त पुढे येईल आणि पुढचं चाक थोडस हळू चालेल? नाही होत ना सर, सेम राहत ना, वेलॉसिटी काय राहते? नाही, तिच्या सायकलचं एक चाक पुढे येतं, मग ते पुढचं चाक पुढे जात, असं होतं. ठीक आहे. सो याचं काय आहे, जो रिअर व्हीलचं जे हे असेल वेलॉसिटी असेल तीच काय असेल, फ्रंट व्हीलची वेलॉसिटी. बी विथ रिस्पेक्ट टू डायग्राम किधर आहे? नाही नाही, आहे बरोबर आहे, डायग्राम पाहू दे मग. डायग्राम घ्यायचा ए फाइंड अँग्युलर वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. बी ची अँग्युलर वेलोसिटी फाइंड करायची, अँग्युलर, लिनियर नाही विचारली. काय विचारलंय? अँग्युलर. सर्कल करायचा आणि अँग्युलर वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. ए च्या रिस्पेक्टिव्ह बी ची वेलोसिटी काय आहे? अँग्युलर. अँग्युलर. चलो लक्ष द्या, जर बी जो आहे बी ची ही वेलोसिटी आहे, इथं काय अँगल 37 डिग्री, म्हटल्यानंतर हा काय येणार आहे व्ही कॉस 37 आणि हा काय येणार आहे व्ही साइन 37 डिग्री. करेक्ट. आणि इकडे काय आहे, आता अँग्युलर वाईज जो चेंज करून देतोय तो कंपोनेंट कोण आहे? अँगल वाईज जो चेंज करतोय, अँगल वाईज हा चेंज करतोय का? कॉस चेंज करतोय का अँगल वाईज? बी इथे ठीक आहे, कोण करतोय? साइन करतोय, बरोबर, अँगल वाईज चेंज. ठीक आहे, अँगल वाईज चेंज करून देतोय साइन करून देतोय. याचा अर्थ इफेक्टिव्ह जो कंपोनेंट आहे तो कोणता आहे? साइनचा कंपोनेंट. इफेक्टिव्ह कंपोनेंट कोणता आहे? साइन. हे समजलं का? काय करायचं होतं? अरे हा ठीक आहे, इफेक्टिव्ह कंपोनेंट कोणता आहे? व्ही साइन. ऐक लक्ष दे, यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स दिलेलं आहे 20 मीटर. 20 नाही 3 मीटर दिलंय. ए आणि बी मधलं जे डिस्टन्स दिलेले आहे ते दिलंय, हा रेडियस दिले, किती दिले? 3 मीटर दिले, रेडियस दिलेले. ठीक आहे, रेडियस हा बी जो आहे त्याचा जो कंपोनेंट आहे तसा हा सर्क्युलरी मूव्ह करणार आहे. ओमेगा फाइंड करायचा आहे. व्ही जो आहे व्हीचा इफेक्टिव्ह कंपोनेंट तो कोणता कंपोनेंट आहे? परपेंडिक्युलर कंपोनेंट. ठीक आहे, म्हणजे कोणता? व्ही साइन. ठीक आहे, व्ही आई अंघोळ नाही गेली का? हा कधीच नाही करत, बरोबर. कोण बोललं कधीच नाही करत? तर कोणता कंपोनेंट? साइनचा कंपोनेंट. ठीक आहे, आणि आर पण आहे. आर किती दिलेला आहे? 3 मीटर दिलेला आहे. मग बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो रे? आर ओमेगा फॉर्म्युला आहे. ओमेगा इज इक्वल टू काय येईल? व्ही अपॉन आर. त्याचा कोणता कंपोनेंट? साइनचा, म्हणजे व्ही साइन 37 अपॉन आर 3. ठीक आहे, व्ही ची व्हॅल्यू किती आहे? 20, बरोबर का? 20.
दिलीत ना 20v ची व्हॅल्यू 20 इंटू साइन 37 काय असतो 3/5 ठीक आहे आपण 3 आणि 3 गेला 20/5 किती आलं 4 आले का मीटर पर सेकंड वर काय फाइंड केलं 4 ओमेगा फाइंड केला ना रेडियन पर सेकंड समझा समझा क्या पुढचा जो आहे आगे वाला जो है वो होमवर्क को है इसके डायग्राम देती बात क्वेश्चन सांगते रेसिंग कार इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ स्ट्रेट ट्रॅक रेसिंग कार आहे ती अशी स्ट्रेट ट्रॅक मध्ये जाते आता रेसिंग कार कशी काढायची इतका पांचट जोक ना पहिली मी मारते ती मी आहे रेसिंग कार आहे त्याला खिडक्यात होते होते मेरी गाडी को होती हा काय आहे काय आहे आपल्या गाडीला आहे चाका अटॅच नाही रेसिंग कार न्यू मॉडेल हा रेसिंग कार आहे तर ती मूव्ह करते स्ट्रेट लाईनला ठीक आहे मूव्हिंग अलॉंग स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी ऑफ 40 मीटर बघा ते 40 मीटर पर सेकंड काय स्पीड असते काय ते काय रेसिंग कार आहे का ते खोडून टाका A fixed TV camera is recording the event as shown in figure. इधर है कैमरा इज्जत काढताय तुम्ही मला माझी हा ना हा स्केचिंग हे कलरिंग थोडी कलर करायचं एकदम शेडिंग वाईज कलर करेन दिस इज कॅमेरा आय नो हे बघ कॅमेराचे ते ओके माणसं तसं ठीक आहे इकडून त्याला असं स्क्वेअर काढला तर तू चॉकलेट होतं हो सॉरी नाही तर 9वीच्या पोरांची सवय झाली त्यांना विचारलं ना ट्रायंगलला किती साईड असतात ते म्हणतात 4 9वीच्या पोरांची सवय झाली दिस इज स्क्वेअर आई हा ठीक आहे चल बर अ फिक्स्ड टीव्ही कॅमेरा okay TV camera is recording the event as shown in figure in order to keep the car in view the angular velocity of camera should be म्हणजे ही जी कार आहे ही अशी सर्क्युलर ट्रॅक मध्ये फिरते अशी सर्कल सर्कल फिरते तिची जी ह्या पॉइंटची वेलॉसिटी आहे ती किती आहे 40 मीटर पर सेकंड इतकी वेलॉसिटी तर विचारलंय काय द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ कॅमेरा शुड बी म्हणजे या कारची जी वेलॉसिटी असेल त्याच वेलॉसिटीने मूव्ह करायला लागणार तो कॅमेरा बरोबर त्या कॅमेराला असंच फिरावं लागणार की ह्याच्यासोबत कार सोबत ठीक आहे मग या कॅमेराची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची ठीक आहे म्हणजे कारची वेलॉसिटी फाइंड करायची कारची अँग्युलर वेलॉसिटी फाइंड करायची मग कोणता कंपोनंट घ्याल हे तुम्ही डिसाइड करा कंपोनंट घेणार ना त्याच्यात लिनियर दिलेलं आहे ठीक आहे कॉसचा घेणार साइनचा घेणार ते चेक करा ठीक आहे इकडची वेलॉसिटी दिलेली आहे 40 मीटर पर सेकंड थांब अँगल दिलाय का पाहते नसेल दिला तर डायरेक्ट घ्यायचं ठीक आहे हे काय दिलेलं आहे 40 मीटर पर सेकंड ठीक आहे डायग्राम देते तुम्हाला बरं अँगल दिलेला आहे डायग्राम पाठवतो मी तुम्हाला समजलंय काय काय करायचंय कंपोनंट कोणता आहे ते पाहून घ्या अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा फाइंड करायचं आहे ती काय येणार आहे व्ही आपण आर येणार व्हीचा कोणता कंपोनंट घ्यायचा ते शोध समजा टॅन्जेन्शियल अँड सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन सांगितले होते एक काय असतो एक टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन असतं एक सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असतं ठीक आहे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे काय जर पार्टिकल असा टॅन्जेन्शियल मूव्ह करतो याची टॅन्जेन्शियल वेलॉसिटी असते बरोबर
सर्कल काढू आपण छानसा. कुठे गेला शेप? दिस इज सर्कल. मग इथे ही जी असणार आहे ती काय असते? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेट करते पण कशी? टँजेन्शियल कसं ऍक्सेलरेट करते. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे सेंटरकडे असणार अट्रॅक्शन. ठीक आहे. मग सेंटरकडे पण आपण ऍक्सेलरेट करतोय. सेंटरकडे सेंट्रिपिटल फोर्स आहे ना, बरोबर. तो फोर्स काय करतोय? त्याला ऍक्सेलरेट करतोय. याचा अर्थ जो सेंटरकडे जो अट्रॅक्टेड ऍक्सेलरेशन असेल ते काय असणार आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. काय असणार आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. समजा समजा दोघांचे फॉर्म्युले. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे AC इज R ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? R ओमेगा स्क्वेअर. आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे R अल्फा. R अल्फा लिहिला होता फॉर्म्युला. तो R अल्फा कोणाचा आहे? टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा. आणि हा कोणाचा आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा R ओमेगा. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. टँजेन्शियल कसं असतं? टँजेंट. ठीक आहे. मग नेट जे ऍक्सेलरेशन आहे, नेट ऍक्सेलरेशन ते काय येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ A टँजेन्शियलचा स्क्वेअर प्लस A सेंट्रिपिटलचा स्क्वेअर. हे आलं नेट ऍक्सेलरेशन. नेट ऍक्सेलरेशन काय आलं? स्क्वेअर रूट ऑफ. तर दोघांचं काय घ्यायचं? मॅग्निट्यूड घ्यायचं. दोन्ही आहेत. समजा का? एक असतं एक्स ऍक्सिसला, एक असतं वाय ऍक्सिसला. जर पाहिलं तर ऍक्सिस दोन्ही. ठीक आहे. तर एक्सचा कंपोनंट प्लस वायचा एक्स स्क्वेअर, एक्स कंपोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कंपोनंटचा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट हा काय आला? नेट ऍक्सेलरेशन. समजलंय? समजलंय? टँजेन्शियल जे ऍक्सेलरेशन असेल ते चेंज इन वेलॉसिटीला डिनोट करतं. चेंज इन वेलॉसिटी जर बदलत असेल तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काहीतरी आहे. पण वेलॉसिटी जर बदलत नसेल तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 0 आहे. ठीक आहे. समजलंय? पुढे काय राहिलंय का? आधी हा क्वेश्चन पहा. याच्यात दोन टर्म्स द्यायच्यात. ओमेगा व्हेरिएबल असेल आणि ओमेगा हे असेल तर ओमेगा व्हेरिएबल असेल आणि ओमेगा हा कॉन्स्टंट असेल तर व्हॅल्यूज काय येतात ते सांगतो थोडा वेळ. बरं, क्वेश्चन पहा. अ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस 50 सेंटीमीटर. रेडियस किती दिलंय? मीटर मध्ये कराल तर 0.5 मीटर. Free to turn about an axis which is perpendicular to its plane and passes through its center. It is subjected to a torque which produces a constant angular acceleration. Constant angular acceleration सांगितलंय म्हणजे अल्फा इज इक्वल टू किती दिलेला आहे? 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. इट्स नेट ऍक्सेलरेशन. नेट ऍक्सेलरेशन जे दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे? नाही दिलेलंच नाही. ते फाइंड करायचं आहे. इट्स नेट ऍक्सेलरेशन इन मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट द एंड ऑफ 2 सेकंड्स. म्हणजे टाइम किती दिलाय? 2 सेकंड्स. हे काय असेल? अप्रॉक्सिमेटली काय असेल? ए फाइंड करायचं नाही. नेट विचारलाय, टँजेन्शियल नाही. टँजेन्शियल कसं काय 0 नाही? कैसे कैसे धुंडोगे? बर ठीक आहे. याच्यावर डोकं लावायचं. ठीक आहे. नाही झालं तर उद्या सॉल्व्ह करून. समजलंय? काय डाऊट असेल पाहून घ्यायचं लगेच.